A7 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। मौलाना आझाद उर्दू माध्यमिक शाळा हिंगोलीचा 10वीचा निकाल 100%। विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशाने शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा। हिंगोली जिल्ह्यात शैक्षणिक गुणवत्ता, शिस्तबद्ध शिक्षण पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ओळख असलेल्या मौलाना आझाद उर्दू माध्यमिक शाळा आझम कॉलनी कोथळज हिंगोली येथील यंदाच्या इयत्ता 10वीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत 100% निकालाची परंपरा कायम राखली आहे। शाळेच्या या दैदिप्यमान यशामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षक व परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। यावर्षी शाळेतून एकूण 97 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते। विशेष म्हणजे सर्व विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहे। त्यामध्ये डिस्ट्रिक्शन 6 विद्यार्थी, प्रथम श्रेणी 32 विद्यार्थी, द्वितीय श्रेणी 39 विद्यार्थी, उत्तीर्ण 20 विद्यार्थी असा उल्लेखनीय निकाल लागला आहे। विद्यार्थ्यांच्या या यशामागे शाळेतील शिक्षकांचे अथक परिश्रम, मुख्याध्यापक श्री रुकनुद्दीन सर यांचे प्रभावी नियोजन तसेच पालकांचे सहकार्य मोलाचे ठरले आहे। विद्यार्थ्यांना वर्षभर नियमित मार्गदर्शन, अतिरिक्त तासिका, सराव परीक्षा, शंका निरसन सत्र तसेच अभ्यासाबाबत सातत्याने प्रेरणा दिल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आणि त्याचेच रूपांतर आजच्या उज्ज्वल निकालात झाले। मौलाना आझाद उर्दू माध्यमिक शाळा हिंगोली ही शाळा केवळ शैक्षणिक गुणवत्तेसाठी नव्हे तर विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये, शिस्त आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठीही परिसरात विशेष ओळख निर्माण करून आहे। ग्रामीण व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन त्यांना यशाच्या शिखरावर पोहोचविण्याचे कार्य शाळा सातत्याने करत आहे। शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी घेतलेले विशेष प्रयत्न, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्याची पद्धत आणि विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करण्यासाठी राबवलेले विविध उपक्रम यामुळेच हा यशस्वी निकाल शक्य झाला असल्याची भावना पालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे। या उज्ज्वल यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक श्री रुकनुद्दीन अशरफी सर तसेच सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, संस्था अध्यक्ष सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ अडोळ, तालुका सेगाव श्री राहुल खिल्लारे सर, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। A7 न्यूज चॅनलसाठी अनिस अहमद, हिंगोली।